हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर हा व्हिडिओ आहे माझ्या नवीन घराचा गृहप्रवेशचा. यात मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे. गृहप्रवेशच्या दिवशी आम्ही काय काय केलं, कशी पूजा केली. सर्वात आधी महाराजांनी आम्हाला कळस घेऊन बाहेरून पूर्ण रूममध्ये फिरून सर्व ज्या खोल्या आहेत त्यामध्ये फिरून तो कलश आतमध्ये आणायला सांगितला. तोपर्यंत महाराजांनी इकडे पूजेची मांडणी करून घेतली. इथे या प्रकारे महाराज बघा आम्हाला पूर्ण सांगत आहे कशा प्रकारे पूजा करायची आहे. तर इथे मी आता तुम्हाला नवीन सांगणार आहे. मी माझ्या घरचं नवीन बांधकाम झालेलं आहे, नवीन घर घेतलेलं आहे मी, आणि हे सगळं महाकालच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादानेच झालेलं आहे. आणि इथे आता पूजे हे वरची रूम आहे आणि खाली पूजा होत आहे. तिथे सगळी पूजा महाराजांनी मांडलेली आहे. इथे कळस घेऊन पूर्ण रूममध्ये आम्हाला फिरून यायला सांगितलं आहे. येल्लो कलरची साडी मी वेअर केलेली आहे आणि अशा प्रकारे आमचा गृहप्रवेश झालेला आहे. तुम्हाला पण कसा वाटला, आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ही खुशी मी तुम्हाला शब्दात पण सांगू नाही शकत आहे. कसं हे सगळं घडत आलं आणि कसं माझं घर झालं हे देवाच्याच कृपेने झालेलं आहे. कारण त्यांचाच आशीर्वाद होता आणि माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत केलेली आहे. हे त्यांच्याच मेहनतीचं फळ आहे जे आज आम्हाला मिळालेलं आहे. आणि इकडे आता महाराजांनी हा कळस इथे पूजेत ठेवायला सांगितला होता आणि इकडे सोबतच त्यांनी नवीन घरात नवग्रहाची पूजा केलेली आहे आणि वास्तुशांतीची पण पूजा इथे झालेली आहे. त्यानंतर इथे बघा महाराज आम्हाला आता सगळी इन्स्ट्रक्शन देत आहे आणि छानपैकी अशी पूजा होत आहे. खूप दिवसांचं स्वप्न होतं, खूप मेहनत होती माझ्या मिस्टरांची. आणि हे घर जेव्हापासून आम्ही हा प्लॉट घेतला, प्लॉट घेऊनच आम्ही हा बांधलेला आहे. आणि त्यांनी खूप मेहनत केली हे घर बांधण्यासाठी. त्यांचं म्हणजे रातदिवस त्यांनी इथं कष्ट केलेले आहे आणि आम्हाला त्याचं हे फळ मिळालेलं आहे. आणि हे महाराज आले होते सत्यनारायणची, वास्तुशांतीची आणि नवग्रहाची पूजा करायला. असं त्यांनी पूजेचं सर्व साहित्य लिहून दिलं होतं आणि ते आम्ही आणलं आणि समस्त पूजा झालेली आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर इथे इकडं नवीन घराचा जो आपला उंबरठा आहे, जो घराचा प्रवेशद्वार आहे, तिथली पूजा करायला सांगितली महाराजांनी. चौकटची पूजा केली, तिथे स्वास्तिक वगैरे काढलं. त्यानंतर हे जो माझं स्वप्न होतं हे पण आज पूर्ण झालेलं आहे. आणि ही पूजा विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी, आपला मराठी लोकांचा नवीन वर्ष असते, त्या दिवशी ही पूजा झालेली आहे. आणि हे माझ्या हाताचे हळदीचे ठसे तिथं महाराजांनी दोन्ही साईडला लावायला सांगितलेले होते. अशा प्रकारे मस्तपैकी हे एक माझं स्वप्न होतं जे पूर्ण झालं. खूप मला आनंद होत आहे, खूप खुशी होत आहे. मी शब्दात पण सांगू नाही शकत असं वाटत आहे मला. आणि त्यानंतर इथे आमचं पाण्याचं आहे, पिण्याचं पाणी आणि बोरिंग दोन्ही पण इथेच कनेक्शन आहे. तर महाराजांनी सांगितलं होतं, गुरुजींनी इथे पण पूजा करायला सांगितली होती पाण्याची. आधी देवाजवळची झाली, त्यानंतर चौकट पूजन झाली. आता इथे पाण्याचा जो वापर आहे आमचा, बोरिंग आणि पिण्याच्या पाण्याचा, तिथली पण पूजा करायला सांगितलेली आहे. ती पूजा केली आणि ते गुरुजींनी त्यांच्याच हाताने शुभ लाभ असं दोन्हीकडे लिहून दिलेलं आहे. खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये आलो आणि अग्निदेवताची, आपल्या गॅसची पूजा करायला सांगितली. तर मिस्टरांनी ती पूजा वगैरे केली. आणि इथे पण माझे किचनमध्ये पण माझे हाताचे ठसे सांगितले त्यांनी लावायला. खूप छान वाटत होतं मला हे सगळं करताना, खूप आनंद होत होता. मला रडू पण येत होतं, कारण जे आम्ही दोघांनी मिळून जे स्वप्न पाहिलं होतं, जेव्हा मी माझ्या मिस्टरांसोबत लग्न केलं आणि लग्न करून मी भाड्याच्या घरात गेली आणि त्यानंतर हळूहळू हे सर्व कसं आम्ही स्वप्न बघितलं होतं, एवढं मोठं घर आमचं झालं आहे, ते कसं साक्षात्कार पूर्ण झालं ते समजलंच नाही. आणि इथे बघा हे माझी नणद आहे, सगळे पाहुणे पण आलेले होते. इथे हवनची तयारी होत आहे, सगळी पूजा झालेली आहे. इथे आता हवन मांडत आहे पूजेसाठी. आता हवनाला सुरुवात होत आहे. सत्यनारायणची पण पूजा झाली, त्यानंतर पूजेलाच
कमीत कमी 3 ते 4 तास लागले होते ही सर्व पूजा करायला. 4 ते 5 तास लागले ह्या पूजेला. त्यानंतर इथे हवन पण होत आहे आणि आमच्या दोघांचं जे स्वप्न होतं ते असं साक्षात होत आहेत हे पाहून सर्वांना खूप खुश होते. सगळे लोक आले होते. आदल्या दिवशी आम्ही फक्त पूजाच करून घेतली आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे ठेवलं होतं, कारण एकाच दिवशी सर्व असलं तर खूप गोंधळ होऊन जाते. म्हणून पहिल्या दिवशी आम्ही फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या दिवशी फक्त गृहप्रवेश, पूजा वगैरे हे सर्व करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सुंदरकांड आणि जेवणाचा कार्यक्रम आम्ही दुसऱ्या दिवशी ठेवलेला होता. आणि ही सगळी पूजा आटोपल्यानंतर इथे नवीन गॅसवर दूध उतू घातल्याचा कार्यक्रम होता. त्यानंतर हे पण मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही हे सगळं कार्यक्रम केले. घरी सगळे पाहुणे बसलेले होते. मग हे सगळं आटोपल्यानंतर त्यांच्या घरच्यांच्या जेवणाची तयारीला लागलो. पटकन त्यांचे सगळेचे जेवण आवरले आणि मस्त नवीन घरात हा आमचा पहिला दिवस आहे. खूप छान वाटलं. तुम्हाला माझं घर कसं वाटलं प्लीज तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि देव सर्वांची इच्छा पूर्ण करते. तुम्ही पण मनापासून देवावर विश्वास ठेवा. तुमचं पण स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. आणि हे आहे माझं स्वप्नपूर्तीचं जे घर आहे, स्वप्नपूर्ती हे आहे माझं ते स्वप्न, जे आज साक्षातमध्ये पूर्ण झालेलं आहे. इथे सगळी पूजा वगैरे मांडली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक करा आणि